Thanksgiving will affect your innermost life. उपकार स्तुती तुमच्या आतील जीवनावर फार मोठा परिणाम करेल. Living with an attitude of gratitude. जर तुम्ही परमेश्वराचं ऋण बाळगायची नेहमी वृत्ती अंतःकरणामध्ये ठेवली तर त्यातून तुम्हाला खूप मोठा लाभ होईल. Have a thankful heart. नेहमी एक उपकार स्तुतीचं हृदय बाळगा. Whether things are going your way or not. मग गोष्टी तुमच्या रीतीनं तुम्हाला हवं त्या पद्धतीनं घडो किंवा न घडो. Amen. आमेन. Less of grumblers and gripers आपल्याला कमी कुरकुर करणारे तक्रार करणारे लोक हवेत and more of praise and worship. आणि आपल्याला जास्त स्तुती आराधना करणारे लोक हवे आहेत. In everything give thanks. प्रत्येक गोष्टीत प्रभूचे आभार माना. For this is the will of God in Christ Jesus concerning you. कारण ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वराची इच्छा तुमच्यासाठी हीच आहे. 1 Timothy 2:1. 1 तिमोथी 2:1. I exhort therefore that first of all supplications, prayers, intercessions and giving of thanks be made for all men. तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या, उपकार स्तुती ह्या कराव्या. Praise the Lord. हालेलुया. I spoke to you also at great lengths. मी बरंच काही तुम्हाला या विषयावर सांगितलंय. And giving of thanks be made for all men. आणि उपकार स्तुती सर्व माणसांसाठी केली जावी यावर मी जोर दिलाय. For all men we need to thank God. सर्व माणसांसाठी आपण परमेश्वराची उपकार स्तुती केली पाहिजे. Living in an attitude of gratitude. म्हणजे नेहमी एक ऋण बाळगायच्या वृत्तीत जगलं पाहिजे. Every person that comes your way is Prat- God sent. प्रत्येक व्यक्ती जो तुमच्या मार्गात येतो तो देवाने पाठवलेला व्यक्ती आहे It's God allowed. आणि देवाने त्याला परवानगी दिलेली आहे म्हणून तो तुमच्या मार्गात आला. They are there to push you forward to heaven. आणि ते सारे लोक तुम्हाला वर स्वर्गाकडे ढकलण्यासाठी आहेत. In His wisdom and in His divine grace, God has permitted. त्याच्या ज्ञानामध्ये परमेश्वराच्या दैविक कृपेमध्ये परमेश्वराने या सगळ्याला परवानगी दिली होती म्हणून ते सारे लोक आपल्या जीवन प्रवासात किंवा आपल्या या वेळेमध्ये आपल्याला भेटले. Because कारण you are the children of God. तुम्ही सर्वजण देवाची मुलं आहात. Praise the Lord. हालेलुया. Now I'm speaking in terms of your love towards your enemies, because to love your friends you can be a Pharisee also. आता मी बोलत असताना तुमचं तुमच्या शत्रूं प्रत्यर्थ प्रेम या विषयावरती बोलत आहे. कारण की तुम्ही मित्रांवर प्रीती करू शकता आणि ती पुरुषांसारखी करू शकता. You know, but here he said you need to give thanks for all men, that includes even evil men. पण या ठिकाणी वचन आहे की तुम्ही सर्व माणसांसाठी उपकार स्तुती करा. तर सर्व माणसांमध्ये वाईट माणसं सुद्धा आली. And in the natural you cannot do it. आणि नैसर्गिकरित्या म्हणायला गेलं बघायला गेलं तर आपल्याला वाईट लोकांसाठी वात्रट वागणाऱ्या लोकांविषयीनं परमेश्वराची उपकार स्तुती करायला कधी आवडत नाही. But since the love of God has been poured into our hearts, परंतु परमेश्वराचं प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये ओतलेलं असल्यामुळे we can love everyone. आपण सगळ्यांवर प्रीती करू शकतो. Amen. Amen. And we can move with an attitude of thankful heart. आणि आपण एक आभार प्रदर्शनाचं एक उपकार स्तुतीचं हृदय घेऊन नेहमी राहू शकतो. Now I was speaking to you about Peter, मी तुम्हाला पेत्राविषयी बोललो. how when Jesus was captured, येशूला जेव्हा धरण्यात आलं that Peter removed the sword and cut off the ear of the servant. त्याला पेत्रानं आपली तलवार काढली आणि त्यातील एका शिपायाचा कान कापला. And Jesus said येशू बोलला in Luke 22 verse 51, लूक 22:51 मध्ये, suffer you thus far, and he touched his ear and healed him. लूक 22:51 मध्ये येशूनी त्याला आरोग्य दिलं, त्याचा कान बरा केला. See that? See, you can see Peter lose his temper only on this servant. या एका शिपायावर पेत्र फार चिडलेला आपल्याला दिसून येतो. लूक 22:51 मध्ये तो म्हटला, येशूने उत्तर देऊन म्हटले, त्यांचे एवढेच होऊ द्या. मग त्याने त्याच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले. Now Peter did not get angry on the priests, nor the soldiers, nor those religious leaders, but this servant. तर पेत्र त्या वेळेला याजकांवर किंवा धार्मिक पुढाऱ्यांवर किंवा त्या सैनिकांवर चिडला नाही. But he got angry on this servant. परंतु हा एक चाकर होता, त्या ठिकाणी एक गडी होता, त्याच्यावर पेत्र चिडला. Maybe he was the most rebellious of the whole lot. आणि कदाचित सगळ्यांमध्ये जास्त बंडखोर हा चाकर किंवा गडी असावा. Maybe he must have insulted on behalf of these religious leaders. आणि कदाचित या चाकरानं या धार्मिक पुढाऱ्यांच्या वतीनं येशूचा अपमान वगैरे केला असेल, आपल्याला ठाऊक नाही. Maybe he must have raged and ranted at Jesus. आणि कदाचित या चाकरानं जोरानं बोलून
येशू विरुद्ध काहीतरी केलं असेल, or maybe he must have dealt very roughly in handling with Jesus. किंवा हा चाकर येशूला अटक करत असताना, धरत असताना फार कठोर अशा हाताने त्याने येशूला धरलं असेल. He certainly did something more outrageous than all the Roman soldiers put together. म्हणजे नक्कीच सर्व रोमी शिपायांनी जे काही केलेलं होतं त्याच्यापेक्षाही जास्त कडक, अवघड आणि वाईट असं या चाकरानं केलं असावं, म्हणून पेत्र त्याच्यावर चिडला, Which incited Peter to almost kill him. की ज्यामुळे पेत्र इतका खवळला की पेत्राला असं वाटलं की आता मी याला ठार मारतो. But look at Jesus' calm nature. परंतु येशू ख्रिस्ताचा तरी सुद्धा जो शांत स्वभाव आहे तो तुम्ही पहा. He allowed himself to be rejected. येशूनी परवानगी दिली की मला तुम्ही नाकारताय, नाकारा. He allowed himself to be abused. येशूनी परवानगी दिली मला तुम्ही नावं ठेवताय, ठेवा. He allowed himself to suffer येशूने परवानगी दिली की मला तुम्ही त्रास देताय, द्या. because he wanted us to know that we need to be like him. कारण येशूची इच्छा होती की आपल्याला कळावं आपण येशू सारखं राहायला शिकलं पाहिजे. See, because Jesus lived with that attitude. कारण येशू ख्रिस्त त्या वृत्तीमध्ये सतत जगला. Paul says, giving of thanks unto all men. पॉल म्हणाला सर्व माणसांसाठी उपकार स्तुती करणे. That includes the evil men as well. आणि मी सारखं सारखं हे वाक्य तुम्हाला सांगत आहे, त्यामध्ये दुष्ट लोक सुद्धा आले, त्यामध्ये वाईट लोक सुद्धा आले. And Jesus showed by his actions आणि येशूनं आपल्या कृत्यांद्वारे दाखवलं that he came to save the world and not destroy the world. की मी जगाला, मानव जातीला तारायला आलो आहे, मी मानव जातीचा नाश करायला आलेलो नाही. That is agape love. त्यालाच आगापे प्रीती म्हणतात. The agape love of the world is very different from the agape love of God. जगातलं आगापे प्रेम देवातल्या आगापे प्रेमापेक्षा फार वेगळं आहे. The love of the world only gives love to gain something. जगातलं प्रेम अशासाठी प्रेम देतं की त्यातून त्यांचा काहीतरी मतलब असतो, काहीतरी स्वार्थ असतो, And it is limited to its own. आणि ते स्वतःपुरतच मर्यादित असतं. It is limited to blood relations. जगातलं जे काही प्रेम आहे ते स्वतःपुरतं मर्यादित असतं. म्हणजे ती एक चौकट असते, मी आणि माझी फॅमिली, माझे नातेवाईक, बस त्याच्या पलीकडे त्यांचं प्रेम जात नाही. There is a difference between the world's love and God's love. आणि म्हणून जगातलं प्रेम आणि देवातलं प्रेम यामध्ये फरक आहे. God's love is unconditional love. परमेश्वराचं प्रेम हे कुठल्याही अटीला न पकडता केलेलं प्रेम आहे. The world's love is loved with a condition. जगातलं प्रेम अटी घालून केलेलं प्रेम असतं. It has a condition. जगातल्या प्रेमामागे अटी असतात. But पण the love of God is unconditional. परमेश्वरातलं प्रेम मात्र अटी पलीकडचं प्रेम आहे. Whether one deserves or not. मग एखादा माणूस त्या प्रेमाच्या लायकीचा असो किंवा नसो, It extends beyond the family boundaries. It goes into the world. पारिवारिक सीमारेषा ओलांडून जगातल्या प्रत्येक मानवासाठी जे प्रेम जातं ते परमेश्वरातलं प्रेम आहे. And that kind of love has been poured into our heart. आणि त्या पद्धतीचं प्रेम आपल्या सर्वांच्या अंतःकरणात त्याने ओतलेलं आहे. Maybe not with the same measure that Jesus had, but with the same quality of love has been poured into our heart. आणि कदाचित येशूमध्ये जेवढ्या प्रमाणात ओतलेलं होतं तेवढ्या प्रमाणात जरी नसलं तरी येशूमध्ये ज्या चांगल्या दर्जाचं ओतलेलं होतं त्याच दर्जाचं प्रेम आपल्यामध्ये ओतलेलं आहे. And here is the key to move into that God kind of love. आणि त्या देवासारख्या प्रीतीमध्ये कसं राहायचं, कसं चालायचं याची ही गुरुकिल्ली इथे मिळते. And so God is telling us, देव आपल्याला सांगत आहे, I want you to be able to thank me for the people I have made and given life. माझी इच्छा आहे की ज्या मानव जातीला मी निर्माण केलं आणि ज्या मानव जातीला मी जीवन दिलं त्या सर्व मानवांवर तुला प्रीती करायला जमलं पाहिजे. No matter what you see in them. मग त्या माणसांमध्ये तुला काही दिसो, ते कसेही तुला वाटो तरी सुद्धा, Whether you like them or not. आणि ती माणसं तुला आवडो किंवा न आवडो तू त्यांच्यावर प्रीती केली पाहिजे. You need to thank me for them. आणि माझे आभार मानले पाहिजेत तू की दे बाप्पा या लोकांसाठी पण तुला धन्यवाद. And if you thank me for the evil people, I will move on your behalf and bless you. आणि वाईट लोकांसाठी जर तू माझी उपकार स्तुती केली तर तुझ्या वतीनं मी कार्य करून मी तुला आशीर्वादित करीन. Look at Jesus dying on the cross. येशू क्रूसावर मरत आहे हे दृश्य पहा. They spat on him, येशूवर ते थुंकले, whipped him, nailed him. येशूला त्यांनी मारलं, Yet Jesus said, Father, forgive them, for they know not what they do. त्याला खिळलं, क्रूसावर टांगलं, तरी सुद्धा येशू म्हणाला की परमेश्वर बापा त्यांना क्षमा कर, कारण त्यांना ठाऊक नाही ते काय करत आहेत. See, in the world there is a saying, जगामध्ये एक म्हण आहे, if we behave like the others,
what difference is there between them and us? आपण सुद्धा त्यांच्यासारखे वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय असं जगामध्ये बरेच जगिक लोक म्हणतात. ही म्हण आहे, That is how they move. ही एक म्हण आहे जगामध्ये की त्यांच्यासारखं आपण वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय. So they move because they want to show the difference. आणि अशा रीतीनं म्हणून ते वागतात. आणि का असं वागतात की त्यांना त्या समोरच्या लोकांपेक्षा आम्ही वेगळे आहोत हे दाखवायचं असतं, म्हणून ते वेगळ्या रीतीनं वागून दाखवतात. But we move because the love of God has been shed in our hearts. पण आपण मात्र अशा कुठल्याही म्हणीमुळे असं वागत नाही, जगत नाही. तर आपण का असे चांगले जगतो, आपण का असे प्रेमाने जगतो, त्याच्या मागचं कारण एकच की परमेश्वराने आपल्यामध्ये प्रेम ओतलेलं आहे, अगापे प्रेम ओतलेलं आहे आणि त्या प्रेमामुळे मी अशा पद्धतीनं वागतो. And when you have no enemies, you have no pain. आणि जेव्हा आपल्याला शत्रूच राहत नाही, त्याला वेदना राहत नाही. See, let others think you are an enemy. बाकीच्यांना विचार करू दे की तू शत्रू आहेस, But in your case, you don't accept anybody as your enemy. पण तुझं स्वतःचं म्हणायला गेलं तर तू कोणाला आपला शत्रू मानू नको, Amen. Because you are a child of God. कारण तू देवाचं लेकरू आहेस. Jesus clearly said, bless those who curse you. येशू स्पष्टपणे बोललाय, जे तुला शाप देतात त्यांना तू आशीर्वाद दे. Now, this term cannot be found in the world. हे जे वाक्य आहे ते तुम्हाला जगात कुठल्याही माणसाच्या तोंडावर मिळणार नाही. Bless those who curse you. जे तुला शाप देतात त्यांना तू आशीर्वादित कर. Pray for those who spitefully use you. जे तुझा गैरवापर करतात त्यांच्यासाठी प्रार्थना कर. Love your enemies. शत्रूंवर प्रीती कर. Amen. आमेन. You need to look to the people the way God looks at them. तर देवबाप ज्या दृष्टीनं लोकांकडे पाहतो त्या दृष्टीनं आपण सर्वांनी आता मानवाकडे, लोकांकडे पाहायला सुरुवात केली पाहिजे. If you look at them and say, जर तुम्ही त्या लोकांकडे बघून असं म्हणालात, if he is like an enemy, समजा एखादा माणूस तुम्हाला शत्रू सारखा वाटतो, you can say, oh Lord, this man does not know what he is doing. तर तुम्ही म्हणू शकता, प्रभू या माणसाला कळत नाहीये हा माणूस काय करत आहे. He is not knowing what he is doing. या माणसाला समजत नाहीये तो काय करतोय. He is not knowing what he is saying. या माणसाला कळत नाहीये तो काय बोलतोय. And sure enough, because if that man knew it, he wouldn't say it. आणि नक्कीच त्या समोरच्या माणसाला जर कळत असतं तर अशा पद्धतीचं काहीतरी तो बोलला नसता. You will not find a sane man who is driving his car at 120 kilometers per hour, though he is seeing the red signal there and then speeding it up more further to 140 kilometers per hour. 120 च्या स्पीडनं जो शुद्धीतला माणूस गाडी चालवत आहे त्यानं समोर रेड सिग्नल किंवा लाल दिवा पाहिला तरीही कानाडोळा करून 140 चा स्पीड करून पुढे गेला असं तुम्हाला आढळणार नाही. If you find such a man, you will surely call him a crazy man. आणि असा माणूस जर तुम्हाला सापडला तर तुम्ही म्हणाल बाबा वेडा आहे, He is out of his mind, वेडा बाबा आहे, or he wants to die. त्याला कळत नाही तो काय करतो, त्याला मरायचंय बहुतेक. See, no man who is wise will be foolish enough to say, I want to go to hell. जो कोणी शहाणा माणूस आहे तो कधीच इतकं मूर्खासारखं बोलणार नाही आणि म्हणणार नाही की मला नरकात जायचंय, मला मी जे करतो ते मला करू द्या. See, if he only knew what he is talking about the reality of hell, he will never make that statement. नरकाच्या वास्तविकतेविषयी जर फक्त त्याला कळलं तर अशा पद्धतीची वाक्य कधी तो बोलणार नाही. It's like a blind man. हे एखाद्या आंधळ्या माणसासारखं आहे. When he bangs at you, you get irritated, but the moment you come to know he is blind, you have pity on him. आंधळा माणूस तुम्हाला धडकला तर तुम्हाला पहिल्यांदा राग येतो, तुम्ही चिडता, परंतु ज्याला तुम्ही पाहता की हा आंधळा आहे त्याला तुम्हाला त्याची दया येते. You know, the worldly people जगिक लोक, are not to be hated but pitied. जगिक लोकांवर आपण तिरस्कार करायचा नाहीये, तर जगिक लोकांवर आपल्याला दया आली पाहिजे. The enemies we talk about, they are not to be hated but they have to be pitied upon. ज्या शत्रूंविषयी आपण बोलतो त्या शत्रूंचा आपण तिरस्कार करू नये, तर त्या शत्रूंवर आपण दया केली पाहिजे. Let such an enemy, such a wicked man come to the Lord, he will repent 100 times for his 100 sins. असा एखादा वाईट पापी मनुष्य येऊ दे देवाकडे, तो त्याच्या या पापांसाठी 100 वेळेला देवाकडे पश्चाताप करेल. Praise the Lord. Hallelujah. Every moment he gets, he will be crying. जो प्रत्येक क्षण त्याला आढळेल त्या प्रत्येक क्षणाला तो रडेल आणि देवबापाला क्षमा मागेल. Because he has understood the truth. का आता त्याला सत्य कळलेलं आहे. Praise the Lord. Hallelujah. So he is saying, give thanks
for all men. आणि म्हणून तो म्हणत आहे सर्व माणसांसाठी तुम्ही उपकार स्तुती करा, Because all men were created by God. कारण सर्व माणसांना देवाने निर्माण केलेलं And आहे. every man who has been created by God, God has a plan and a purpose written for them, whether they have fulfilled or not, but yet He has made a plan for each one of us in the whole world. आणि ज्या प्रत्येक माणसाला देवाने निर्माण केलेलं आहे त्या प्रत्येक माणसासाठी देवाची योजना आहे. त्या माणसाला ती देवाची योजना कळो किंवा न कळो, पण देवानं या जगातील प्रत्येक माणसासाठी योजना आखलेली आहे. Are you understanding, people? समजतं का मी काय म्हणतो? Plan has not only been made for believers. फक्त विश्वासू लोकांसाठी देवाने योजना केल्यात असं समजू नका. God has made the plan for the whole world. जगातल्या प्रत्येक मानवासाठी परमेश्वराने योजना केलेली आहे, कारण मानवाला निर्माण करणारा परमेश्वरच आहे. But it's a sad thing that all have not realized this truth. पण ही दुःखाची बाब आहे की सर्व मानवांना हे सत्य कळत नाही. And that's why God could look at them and desire for them that they should come to the knowledge of the truth and not perish. आणि म्हणून देवबाप त्यांच्याकडे पाहतो आणि देवबाप त्यांच्याकडे पाहून ही इच्छा बाळगतो आणि असं म्हणतो की माझी इच्छा आहे सर्व मानवांनी पश्चातापाकडे आलं पाहिजे. That's why we need to thank God for such people. आणि म्हणून अशा लोकांसाठी आपण देवाची उपकार स्तुतीच केली पाहिजे. Amen. Amen. And thanksgiving is the first part of praise and worship. आणि उपकार स्तुती आभार प्रदर्शन हा स्तुती आराधनेचा पहिला भाग आहे. If you do not have a thankful heart, you cannot have praise and worship. तुम्ही जर उपकार स्तुतीचं हृदयच बाळगलं नाही, आभार प्रदर्शनाची जर तुमची वृत्तीच नाही आहे, तर तुम्ही स्तुती आराधना करूही शकत नाही, घेऊही शकत नाही. Because out of a thankful heart flows forth praise and worship. कारण की आभारपूर्ण अंतःकरणातूनच स्तुती आराधना वाहते. Without a thankful heart, there is no praise and worship. आभारपूर्ण अंतःकरणाशिवाय स्तुती आराधना होऊच शकत नाही. नाहीच Amen. आहे स्तुती आराधनाचं आपलं हृदयच आभार मानायचं हृदय नाही. So thanksgiving can only be released when we are always in the presence of God. तर उपकार स्तुती ही नेहमी जेव्हा आपण परमेश्वराच्या सानिध्यात असतो त्यावेळेलाच मोकळी होते. You need to start thanking the Lord or having a thankful heart right when you enter the church. ज्यावेळेला तुम्ही चर्चमध्ये प्रवेश करता अगदी त्याच वेळेपासनं तुम्ही परमेश्वराची उपकार स्तुती करत करत प्रारंभ करायला हवा. David says, दावीद बोलला, let us enter the gates with thanksgiving in our heart. आपल्या अंतःकरणामध्ये स्तुती आराधना उपकार स्तुती हे सगळं घेऊन आपण देवाच्या मंदिरी जाऊ And then enter the courts with praise. आणि स्तुतीनं देवाच्या अंगणात जाऊ. Amen. Amen. And then come before his throne for worship. आणि मग आराधनेसाठी त्याच्या सिंहासनासमोर येऊ. Praise God. Hallelujah. All this happens when you are in the presence of the आणि हे Lord. सगळं आपण देवाच्या सानिध्यामध्ये असलो तर होतं. Only when we are in the presence of God that the capacity of our eyes of the knowledge of God is opened and we live with a thankful heart. आणि देवाच्या सानिध्यामध्ये आपण राहायला लागलो की मगच आपल्याला जी क्षमता आहे त्या क्षमतेनुरूप आपले डोळे उघडून आपण सत्यात जगू लागतो. See, in the natural, usually we see people with our own eyes, with our own mind, and with our own heart. नैसर्गिकरित्या साधारणतः जेव्हा केव्हा आपण लोकांना पाहतो तेव्हा आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी मनानं हृदयानं पाहतो. And through our own experiences and somebody else's म्हणजे experiences. कुणाकडेही पाहताना आपली नजर कशी असते, आपल्या अनुभवांवर आधारित आपल्याला जे काही अनुभव आलेले आहेत, आपण जे काही शिकलो आहोत, कळलेलं आहे, त्या रीतीनं आपण माणसांकडे पाहतो. We always see a person and know a person about him by taking experiences and thoughts and opinions about him from others. एखाद्या माणसाकडे पाहताना इतर लोकांनी त्याच्याविषयी आपल्याला काय सांगितलं, इतर लोकांचे त्याच्याविषयी काय अनुभव आहेत, यावर आधारभूत आपण त्या माणसाकडे पाहतो. And we don't know the person from whom we get the idea about this person may not be altogether right, and so we are not seeing with the eyes of God or with our spiritual eyes, but we are seeing with the eyes of somebody who has no standing before God. आणि ज्या दुसऱ्या तिसऱ्या माणसाने आपल्याला या माणसाविषयी सांगितलेलं आहे त्याच्या अनुभवावरनं तशीच दृष्टी करून आपण जर याच्याकडे पाहायला सुरुवात केली तर ते चुकीचं ठरू शकतं. मग काय आपण देवाच्या नजरेनं त्या माणसाकडे पाहतोय असं म्हटलं जाणार नाही, कारण त्या दुसऱ्या तिसऱ्या माणसाने याच्याविषयी जे काही विचार दिलेले आहेत ते कदाचित चुकीचे सुद्धा असू शकतात. तर त्यांच्या अनुभवांवर आधारभूत तुम्ही माणसांकडे बघू नका, तर देवाची जी नजर आहे त्या नजरेनं तुम्ही माणसांकडे पाहायला शिका. Are you understanding, people? समजतं का मी काय म्हणतो? Because somebody else may have bitterness against this person. कारण की दुसऱ्या तिसऱ्या माणसांच्या मनामध्ये कदाचित या XYZ विषयी काहीतरी कडूपणा असेल And आणि he may म्हणून not त्यांनी be mature enough to
forgive or to live with a thankful heart. आणि तो दुसरा तिसरा माणूस एवढा समंजस नसेल, प्रौढ नसेल की जो क्षमा करेल का समजून घेईल असं त्याचं हृदय नसेल कदाचित. And he will come and tell you all things about this person which may be true, but which may be added with some more spice. आणि म्हणून हे दुसरे तिसरे येऊन या XYZ विषयी तुम्हाला काहीतरी सांगायला सुरुवात करतील, त्याच्यामध्ये जास्तीचं भरीचं सुद्धा काहीतरी सांगून देतील. And now you look at this person not with your eyes, not with your heart, not with your mind, but with somebody else's heart and mind and आणि eyes. कदाचित ते सगळं खरं नसेल, त्यातलं बरंच काही खोटंही असेल, परंतु त्या दुसऱ्या तिसऱ्यांनी आपल्याला असं असं सांगितलं म्हणून त्या XYZ कडे बघताना आता आपली नजर पण तशीच झाली. And so we cannot have a thankful heart concerning this person आणि now. म्हणून त्या XYZ विषयी आपल्याला आता आभार मानताच येत नाही, दुःखार स्तुती करताच येत नाही. का? कारण डोक्यामध्ये पक्क बसलेलं आहे, यांनी आम्हाला सांगितलेलं आहे हा माणूस तर फार वाईट आहे. That's why we need to see from the eyes of God. असं करू नका. कुणाच्या नजरेनं माणसांकडे पाहायला लागू नका. माणसांकडे पाहताना देवाच्या नजरेनंच पहा. If you look through the eyes of God, you will see that person differently. देवाच्या नजरेनं तुम्ही माणसाकडे पाहायला सुरुवात केली ना, तर प्रत्येक माणसाकडे पाहताना तुमची नजरच वेगळी असेल. Praise the Lord. We Hallelujah. need to see with a spiritual eye. आध्यात्मिक नजरेनं लोकांकडे पाहायला शिका. Let's stop borrowing somebody else's eyes to look at a person. इतर लोकांचे डोळे घेऊ नका एखाद्या माणसाकडे किंवा कुणाकडेही पाहताना. Let us stop taking somebody else's understanding about this person. इतर लोकांची समजूत आपल्या डोक्यामध्ये घालू नका कुणाकडेही पाहताना की यांनी सांगितलं हा वाईट म्हणजे वाईट, असं तुम्ही करू नका. सगळ्यांकडे Let us stop borrowing somebody else's judgment concerning that person. कुणाच्या मनातला न्याय तुम्ही घेऊन त्या माणसाकडे पाहू नका. We will not borrow their mind, we will not borrow their eyes, we will not borrow their heart. कुणाचंही हृदय, कुणाचाही न्याय आणि कुणाचेही विचार, कुणाचीही नजर आपल्याला घेऊन कुणाकडे पाहायचं नाहीये. आपण देवाची नजर घेऊया आणि प्रत्येकाकडे पाहूया. Praise the Lord. Hallelujah. Because if you see with the eyes of God, if you have a heart of God, if you have a feeling of God, then you look differently at that person like कारण God देवाच्या looks. नजरेनं, देवाच्या मनानं, देवाच्या अंतःकरणानं, देवाच्या विचारांनी आणि देवाच्या डोळ्यांनी जर आपण प्रत्येक माणसाकडे पाहायला सुरुवात केली तर आपल्याला त्या माणसामध्ये वेगळंच काहीतरी दिसू लागतं. How few people are there who look from the heavenly place. फार कमी लोक अशी आहेत की जी स्वर्गीय स्थानातनं मानवाकडे पाहतात. Amen. हालेलुया. Only Jesus used to look from the heavenly place. फक्त येशू ख्रिस्तच स्वर्गीय स्थानातून माणसांकडे पाहायचा. We need to look with the eyes of Jesus. तसं आपण येशूच्या डोळ्यांनी दुनिया बघायला शिका. We need to be moved by the heart of Jesus. येशूच्या डोळ्यांनी आणि येशूच्या हृदयाने लोकांना पाहायला शिका. Because Christ is in us, the hope of glory. कारण ख्रिस्त आपल्यामध्ये आहे गौरवाची आशा. So with His eyes we will see. तर येशूच्या डोळ्यांनी तुम्ही माणसांकडे पाहायला शिका. With His feelings we will move. येशूच्या भावनेनं तुम्ही माणसांकडे जाऊन बोला. With His heart we will move. येशूच्या हृदयानं तुम्ही माणसांशी बोला. With this kind of judgment we will judge. येशूनं जो न्याय निवाडा केला त्या पद्धतीनं आपण लोकांशी बोला. Because people's views shall be different according to the maturity they hold in सर्व Christ. लोकांची मनं वेगवेगळी असतात. सर्व लोकांचा न्याय निवाडा वेगवेगळा असतो. सगळ्यांमधली प्रौढता कमी जास्त असते. म्हणून यांनी असं सांगितलं म्हणून तो तर वाईटच आहे असे निर्णय करणं आपण देवाच्या लेकरांसाठी अगदी मूर्खासारखं आहे, चुकीचं आहे. आपण असं करू नये. Every time you ask a second person, his view will be different about this person. XYZ विषयी कुठल्याही दुसऱ्या तिसऱ्या माणसाला तुम्ही कधी विचारलं तर हा दुसरा तिसरा तुम्हाला XYZ विषयी नेहमी काहीतरी वेगळंच सांगेल. Because there are certain things that he has seen and he has told you. There are certain things which he has never seen, that area of his life which he has not seen and so he has not told you. कारण की त्या XYZ विषयी या दुसऱ्या तिसऱ्या माणसांनी जे काही पाहिलेलं आहे तेच ते तुम्हाला सांगणार. जे पाहिलेलं नाहीये ते तुम्हाला सांगू शकणार नाही. Because there is more to it than meets the eye. कारण डोळ्याला दिसतं त्याच्यापेक्षाही जास्त असतं बरं का. And only God can see a person from all ways. आणि फक्त परमेश्वरच असा आहे की जो कुठल्याही व्यक्तीला सगळीकडनं सर्व बाजूनी पाहू He शकतो. knows why he went into this kind of moving. फक्त देवालाच माहिती असतं की यांनी असं असं का केलं Why did he behave like this? किंवा हा असं असं का वागला. What was the background? त्याची काय पार्श्वभूमी होती की ज्यामुळे तो असं वागायला What लागला. circumstances were built up in his life that caused him to take this decision? असं झालं तरी काय होतं की ज्यामुळे या माणसांनी असे सगळे निर्णय घेतले. हे सगळीकडनं जे पाहणं असतं ना ती नजर तो दृष्टिकोन फक्त देवाकडेच आहे. That's why I guarantee you that your view of human beings will never be the same again when you start looking to the people through the eyes of God. आणि म्हणून जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या नजरेनं लोकांकडे पाहायला सुरुवात कराल
त्यावेळेपासून लोकांविषयीची तुमची मतं अगदी बदलून जातील. And the key to it all is living with a thankful heart. आणि या सगळ्याची गुरुकिल्ली आहे काय आहे? उपकार स्तुतीचं हृदय घेऊन जगा. And so what happens when you begin to look at people through the eyes of God? आणि देवाच्या नजरेनं जेव्हा आपण लोकांकडे पाहायला सुरुवात करतो त्याला काय होतं? You become like God. तुम्ही देवासारखे होता. You are called the sons of God. तुम्हाला देवाचे मुलगे म्हटलं जातं. Just as it is said, God so loved the world आणि मग जसं लिहिलेलं आहे की देवाने जगावर इतकी प्रीती केली that he gave his only begotten son Jesus की Christ. त्यानं त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला. And it can be said about us. आणि मग आपल्याविषयी सुद्धा असं बोललं जाऊ We शकेल love the world so much की इतकी जगावर आपण प्रीती केली that we could give away everything to win the world. की आपण या जगाला आणि मानव जातीला जिंकायला आपलं सर्वस्वही लुटायला तयार झालो. Amen. Ready to give away everything. सगळं काही सोडायला सगळं काही अर्पित करायला तयार का? की मानव येशूकडे यावा. See, you can look at the criminal straight on his face and you can have a thankful heart concerning him towards God. एखाद्या गुन्हेगाराकडे थेट त्याच्या नजरेत नजर घालून आपण पाहू शकतो आणि परमेश्वराची उपकार स्तुती करू शकतो. You can do that. करू शकतो आपण. You have that kind of love. अशा पद्धतीचं प्रेम आपल्यामध्ये आहे. You know, many people are living in pain, sorrow, sickness, disease, attack because they carry a lot of things in their heart. तुम्हाला concerning माहितीये खूप लोक अशी आहेत जी आजारी आहेत. आणि का आजारी आहेत माहितीये? कारण की समोरच्या माणसाविषयीनं ते आपल्या हृदयामध्ये कडूपणा ठेवतात, वाईट बोलतात, तिरस्कार करतात आणि म्हणून ते स्वतः आजारी असतात. I know that people have hurt you. मला माहितीये की लोकांनी तुम्हाला वाईट वाटेल असं केलेलं आहे. But पण when you forgive others, you are more benefited than that person who hurt you. जेव्हा तुम्ही समोरच्याला क्षमा करून टाकता त्याला त्या समोरच्यापेक्षा तुम्हाला जास्त लाभ होतो. Do you know that? तुम्हाला हे माहिती आहे का? But if you don't forgive that person, you live more in hurt and pain than that person. पण त्या माणसाला जर तुम्ही क्षमा केली नाही तर ती कडू भावना सारखी तुमच्या हृदयामध्ये असते आणि तुम्हाला त्या समोरच्या माणसापेक्षाही जास्त वाईट वाटायला लागतं आणि जखम होऊन बसते. And you live in pain. आणि तुम्हाला दुखायला लागतं, तुम्हाला वेदना व्हायला लागतात, You lose your focus in life. आणि जीवनातलं लक्ष चुकतं, तब्येत बिघडते, आजारपण येतात. That's why Jesus is telling for our own benefit. म्हणून येशू आपल्या स्वतःच्या लाभासाठी आपल्याला सांगतो. You forgive others for your own benefit. तू स्वतःच्या लाभासाठी, तू स्वतःच्या फायद्यासाठी समोरच्या माणसाला क्षमा कर राजा. You live with a thankful heart towards God concerning the enemies for your own benefit. आणि तू शत्रूंसाठी सुद्धा परमेश्वराची उपकार स्तुती आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी करत राहा. People say, लोक म्हणतात Jesus could do it, but I cannot do it. तो येशू होता, येशू करू शकला, तो देव आहे, मी नाही करू शकत, माझा स्वभाव तसा नाही, मी सगळ्यांना माफ नाही करू शकत. Jesus said, येशू बोलले the works that I do, you will also do. जी कृत्य मी केलेली आहेत ती कृत्य तुम्ही कराल Praise the Lord. किंवा करायला हवी. The works that I do, you shall also do. येशू बोलून गेला जी कृत्य मी केलेली आहेत ती कृत्य तुम्ही सुद्धा करायला हवी आहे. What was he implying? आणि तो काय म्हणायचा प्रयत्न करत होता? With the same love I love you, you must love others. ज्या प्रेमाने मी तुमच्यावर प्रीती केलेली आहे त्याच प्रीतीनं तुम्ही सर्वांवर प्रीती करा. That's why Jesus never said, please love others. आणि म्हणून येशूनं कधी असं नाही सांगितलं की प्लीज कृपा करून तो दुसऱ्यांवर प्रीती कर. No, he said, a new commandment that I give you, that you love others. तर येशूनी सरळ सोट आज्ञाच नवीन देऊन टाकली की मी तुला आज्ञा करत आहे तू सर्वांवर प्रीती कर. I command you मी तुला आज्ञा करतो to give away that which I have given in you. की मी जे तुला दिलेलं आहे तू दुसऱ्यांना दे. Love your enemies as you love yourself. जसं तू स्वतःवर प्रेम करतो तसं शत्रूंवर प्रीती कर. More than that, त्याहूनही जास्त love your enemies as God loves the world. जसं देव पूर्ण जगावर प्रीती करतो, पूर्ण मानव जातीवर प्रीती करतो, त्या पद्धतीनं तू आपल्या शत्रूंवर प्रीती कर. When Jesus died for us on the cross, we were in enmity with God. येशू जेव्हा आपल्यासाठी क्रुसावर मेला तेव्हा काय आपण येशूचे मित्र नव्हतो, आपण येशूचे वैरी होतो. Yes. मग आपण असं म्हणून चालेल का की माझे शत्रू आहेत, हे लोकच बरोबर नाहीत, बेकार लोक आहेत हे सगळे. See, if you want to move into the capacity of his hand, जर तुम्हाला त्याच्यातली जी क्षमता आहे त्या क्षमतेनं चालायचं असेल, which is his power, जे त्याचं सामर्थ्य आहे, you have to move in the same capacity of his heart. तर मग त्याचं जे हृदय आहे त्या हृदयातली जी कुवत आहे, त्या हृदयातली जी क्षमता आहे
तीच क्षमता तुम्हाला तुमच्यात घेऊन चालावं With लागेल. the same capacity of love Jesus has, if you move with that same capacity of love, you will also move in the same capacity of His power. जेवढ्या क्षमतेची प्रीती घेऊन तो फिरला, त्या प्रीतीच्या क्षमतेनं आपण चालून जेवढ्या सामर्थ्याची क्षमता तो ठेवायचा, त्याच सामर्थ्याची क्षमता आपल्यात ठेवून आपण चालायचं आहे. Because कारण before He worked a single miracle, He had loved us. एकही चमत्कार करण्या अगोदर त्यानं आपल्यावर प्रीती केलेली आहे पहिली. Amen. Amen. First is love, पहिलं प्रेम आहे, then is miracle, मग चमत्कार, then is power. मग सामर्थ्य. His power was not displayed till He loved the people. जोपर्यंत त्याने मानव जातीवर प्रीती केली नव्हती, तोपर्यंत त्याच्या सामर्थ्याचं प्रदर्शन झालं नाही. तुम्ही लिहून ठेवा, पहिलं प्रेम, मग चमत्कार, मग सामर्थ्य. Are you understanding, people? समजतं मी काय म्हणतो? You know, Jesus always was moved with compassion. How? Because it came forth out of His heart of love. येशू नेहमी कळवळानं भरायचा. का? कारण त्याच्या प्रीतीच्या अंतःकरणातनं तो कळवळा व्हायचा. And when He moved with that love, आणि जेव्हा येशू त्या प्रीतीनं चालला, compassion was drawn forth त्या प्रीतीतनं कळवळा बाहेर पडला and miracles were performed. आणि त्या कळवळ्याद्वारे चमत्कार झाले. Amen. Amen. Before Jesus came down, येशू खाली येण्या अगोदर He loved us. त्यानं आपल्यावर पहिली प्रीती केली. If you ask me which came first, love or power, I will tell you love came first. तुम्ही जर मला विचारलं की प्रीती पहिली आली का सामर्थ्य पहिलं आलं, तर मी तुम्हाला सांगतो प्रीती पहिली आली. Because God is love. कारण देव प्रीती आहे, God is love. परमेश्वर प्रीती आहे. Amen. आमेन. Judgment may be a secondary aspect, but love is the foremost aspect of God. न्याय निवाडा दुसरी बाब असेल, पण प्रीती पहिली आहे देवामध्ये. देव प्रीती आहे. देवानं पहिलं आपल्यावर प्रेम केलं. Amen. Hallelujah. And so if you also flow forth with your love, आणि जर त्या प्रीतीच्या हृदयानं तुम्ही सुद्धा लोकांशी जर बोललात, वावरलात, you will have such power over the people इतकं सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल that लोकांवर, people's lives shall be changed. की लोकांची जीवनं बदलून जातील. Praise the Lord. Hallelujah. You know, we cannot move completely with the full anointing of God because we have hurt and pain in our heart concerning people. देवाच्या संपूर्ण अभिषेकानं आपण का सेवा करू शकत नाही माहितीये? कारण की आपलं हृदय अनेक लोकांविषयीनं कडूपणानं, वाईट विचारांनं, तिरस्कारानं भरलेलं आहे. You know, sometimes कधी कधी in a church you see only one sect of people. चर्चमध्ये कधी कधी एकाच पद्धतीचे लोक दिसतात. We need to move with a general kind of love like God so loved the world. असं नाही, आपण त्या सर्वसाधारण प्रेमानं सगळ्यांशी वावरायचं आहे. आणि ते प्रेम कुठलं आहे? की देवबापाने जगावर एवढी प्रीती केली, ती जी प्रीती आहे ती आपण आपल्यामध्ये घेऊन प्रत्येकाशी त्याच प्रीतीनं वागायचं आहे. You know, Catherine Coleman in her book, कॅथरीन कोलमन आपल्या पुस्तकामध्ये A Glimpse of Glory, that she had written, ग्लिम्स ऑफ ग्लोरी नावाचं एक पुस्तक कॅथरीन कोलमनने लिहिलं. She आणि त्यामध्ये talks- त्या म्हणतात, she talks about how when she stood in the presence of the people, त्यामध्ये त्या असं म्हणतात की जेव्हा त्या लोकांच्या लोकसमुदायाच्या सानिध्यामध्ये उभं राहिल्या, in that great auditorium, एक मोठा हॉल होता आणि त्या हॉलमध्ये खूप मोठी लोकांची गर्दी होती. त्या गर्दीसमोर जेव्हा त्या गेल्या, she felt a supernatural love coming out of her heart towards them. त्यांना असं जाणवलं की देवाचं जे अलौकिक प्रेम आहे, अगापे प्रेम आहे, ते प्रेम माझ्या अंतःकरणातून त्या लोकांसाठी वाहत आहे. And she used to feel, I will die for these people. आणि now. कॅथरीन कोलमनला आता असं वाटायला लागायचं की मी या आलेल्या जनसमुदायासाठी मरायलाही तयार आहे. She felt such love for these people इतकं प्रेम कॅथरीन कोलमनला त्या लोकांसाठी that वाटायचं she could take her life and give it to the child or a sick child that that child can live. की आपला जीव एखाद्या आजारी बाळासाठी, आजारी माणसासाठी त्या देऊ शकत होत्या की तुला जीवन मिळावं म्हणून मी मरायलाही तयार आहे. Can you imagine such kind of love? अशा पद्धतीच्या प्रेमाची कल्पना तुम्ही करू शकाल? And those people who were in our meetings, आणि जी सारी लोक त्यांच्या सभेला यायची, they always said, ती नेहमी म्हणायची, they don't know why, but they felt a great amount of love in an auditorium. जी सगळी लोक त्यांच्या मीटिंगला यायची, ती सगळी लोक नेहमी साक्ष म्हणताना असं सांगायची की एक महान असं परमेश्वराचं प्रेम इथून आम्हाला वाहताना दिसतं. They used to feel that love. त्यांना जाणवायचं की कॅथरीन मधून ते प्रेम वाहत आहे. And when you are full of that love, आणि त्या प्रीतीनं जेव्हा तुम्ही ओतप्रोत भरून वाहता, then surely you will sacrifice your whole life
for the world. मग नक्कीच तुम्ही जगासाठी आणि प्रत्येक मानवासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करायला, अर्पित करायला तयार व्हा. You will be ready to go to the ends of the world to save one soul. जगाच्या अंतापर्यंत एका मानवाला तुम्ही तारण्यासाठी जायला तयार व्हाल. See, people don't have that agape love. That's why their vision is only restricted to their own family. आज बिलीवर लोकांमध्ये त्या पद्धतीचं अगापे प्रेम अजूनपर्यंत आलेलं नाहीये आणि म्हणून बिलीवर लोकांमध्ये सुद्धा मी अजूनही फक्त परिवारापुरतं लिमिटेड प्रेमच पाहतो की मी आणि माझी फॅमिली आणि माझे नातेवाईक बस That's all. बस बाकी कुछ लेना देना During नाही. Christmas, I had a family union. क्रिसमसच्या वेळेला फॅमिली रियुनियन Reunion we had. फॅमिली A family रियुनियन get together we had. फॅमिली गेट टुगेदर आमचं झालं. See, you don't need to be a Christian to have a family get together. फॅमिली गेट टुगेदर करायला आपण ख्रिश्चन असायला लागत नाही. You can be a Pharisee and a publican also. परुषी आणि जकातदार असलो तरी आपण फॅमिली गेट टुगेदर घेऊ शकतो. But if you are a Christian, पण जर तुम्ही खरे ख्रिस्ती असाल you need to go beyond the boundaries of your own. तर कधी ना कधी तुम्हाला स्वतःची ही जी सीमारेषा आहे ना ती तोडावी लागेल. Every time you are within the boundaries, you are not moving or manifesting agape love. आणि ज्या दर वेळेला तुम्ही फक्त त्या सीमारेषेपर्यंतच असता, त्याच्या आतमध्येच फक्त आपल्यावरतीच प्रीती करत राहता, मग काय होतं, तुम्ही अगापे प्रीतीमध्ये वाहतच नाही. Praise the Lord. कारण तुम्ही सीमा घालून घेतली आहे की आपले लोक म्हणजे हे 2 4 5 एवढेच आपले लोक. See, Paul had such great passion. पॉल मध्ये इतका मोठा आवेश होता. He said in Romans 9:3, रोमी 9:3 मध्ये पॉल म्हणाला, I could wish that myself were accursed from Christ for my brethren, my kinsmen, according to the flesh. कारण माझे भाऊ जे देहासंबंधाने माझे नातलग त्यांच्याऐवजी मी स्वतः ख्रिस्तापासून शापित व्हावे अशी मी इच्छा केली असती. But Paul, पण पॉल, why are you having a thankful heart concerning these Jews? पण पॉल या यहुदी लोकांसाठी तू का बरं एवढं उपकास तू तिचं हृदय ठेवतोयस? Didn't they persecute you the most? त्या यहुदी लोकांनीच तर तुझा सगळ्यात जास्त छळ केला ना पॉल. If you count all the whips and all the scars on Paul, 99% of them came from the Jews and 1% came from the Gentiles. पॉलच्या जीवनामध्ये पॉलला जो मार बसला, पॉलने जे फटके खाल्ले, पॉलचा जो छळ झाला, तो 99% ज्यूइश समाजानं आणि यहुदी लोकांनी केला होता आणि 1% विधर्म्यांनी केला होता. Yet, तरी Paul said, पॉल म्हणतो, let me die for them. मला या यहुद्यांसाठी मरायलाही आवडेल. How could he say that? कसं काय बरं पॉल असं बोलू शकता जेव्हा त्यांनीच पॉलला एवढं छळलंय? Because कारण he lived with a thankful heart. तो आभार प्रदर्शन आणि उपकार स्तुतीच्या हृदयात नेहमी जगला. You know, sometimes when we are blessed, कधी कधी जेव्हा आपण आशीर्वादित होतो, we look at others who don't have with pity. आपण इतर लोक ज्यांच्याकडे काही नाहीये अशांना बघून आपल्याला त्यांची दया येते, Isn't it? है ना? Even when I was small, जेव्हा मी लहान होतो, when I got something, जेव्हा मला काही मिळालं, a nice new shirt and new pants, समजा मला नवीन शर्ट नवीन पॅन्ट मिळाली, I used to feel bad for my brother. तर मला माझ्या भावाचं वाईट वाटायचं Oh, my daddy gave me pant and shirt. की डॅडीनी मला पॅन्ट शर्ट दिला, Oh, Paul, you don't have it. पॉलला नाही मिळाला, Okay, next time daddy will buy. पुढच्या वेळेला तुला पण मिळेल. Why you have that kind of feeling? का अशा पद्धतीच्या भावना आपल्या मनात येतात? Because you are blessed more. कारण तुम्हाला जास्त आशीर्वाद मिळालेले असतात And that's why you look with pity on others. आणि म्हणून दयेच्या नजरेनं तुम्ही इतरांकडे पाहता. In the same way, त्याच you रीतीनं have got the greatest gift in you. आज सगळ्यात मोठं दान तुमच्यामध्ये तुम्हाला मिळालंय. You are heading to heaven. तुम्ही स्वर्गाकडे चाललाय, You are blessed. तुम्ही आशीर्वादित झालाय, You have everything. तुमच्याकडे आज सगळं आहे. And so when you look at others, आणि म्हणून इतर लोकांकडे जेव्हा तुम्ही पाहता, you have to look with pity. तुम्ही दयेच्या नजरेनंच पाहायला शिका. Because they don't even have 1/10 of what you have. कारण त्या लोकांकडे Even आपल्याला जे मिळालं 0.1. त्या लोकांकडे आपल्याला जे मिळालेलं आहे त्याचं 0.1 सुद्धा नाहीये. Are you understanding? समजतं People? मी काय म्हणतो? I'm not talking about only about material things. मी फक्त भौतिक गोष्टींविषयी न बोलत नाही. You have something in you that the world does not have. मी काय म्हणतो, तुमच्यात असं काहीतरी आहे की जे जगाकडे नाहीये. And so instead of they pitying you, you should pity them. आणि म्हणून त्यांनी तुमच्यावर दया करायच्या ऐवजी तुम्ही त्या लोकांवर दया करायला शिका. When a rich man comes to you and pities you, you should say, "Oh, you don't need to pity me. I'm not poor. Don't look at me because I don't have things. I have got the greatest thing that you don't have." एखादा श्रीमंत माणूस जर तुझ्याकडे येऊन तुझ्यावर दया करू लागला तर तू एक बिलीवर आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या या नात्यानं तू त्याला असं म्हटलं पाहिजे की तुम्ही भले श्रीमंत असाल गोष्टींमध्ये, भौतिक गोष्टींमध्ये, पण तुम्ही माझ्याकडे या दयेच्या नजरेनं पाहू नका. मी भौतिक गोष्टींमध्ये गरीब असलो तर मी खरा गरीब नाहीये. सगळ्यात मोठं धन येशू माझ्याकडे आहे.
जे तुझ्याकडे अजून नाही. So never envy the world. तर जगाचा कधी तिरस्कार आणि ईर्ष्या करू नका. Amen. आमेन. Never envy the world. What कधीही they जग have. आणि जगातल्या लोकांची ईर्ष्या करू नका. How could David live with a heart that was so soft? दावीद कसं काय बरं इतकं मऊ हृदय घेऊन जगला? See, actually, David was not a soft man. खरं म्हणजे दावीद काय असा मऊ हृदयाचा माणूस Now, नव्हता. somebody fighting a bear and a lion should look really very horrible and very strong and, very wild. एखादा माणूस जो अस्वलाला सिंहाला फाडतो तो कसा एकदम कडक दिसला पाहिजे ना. The criminals, they are very hard to look at. गुन्हेगार किंवा गुन्हेगारांकडे आपण जर पाहिलं तर ते दिसायला कसे अगदी कडक कठोर असतात. If he had beaten some people, then that criminal's face is hard. काही लोकांना जर त्या गुन्हेगारांनी मारलं असेल तर त्यांचे चेहरे सुद्धा तसेच अगदी कठोर असतात. And just imagine he killing on a lion and a bear, how hard-faced David should look. आणि दाविदानं तर अस्वलाला सिंहाला फाडून मारलं होतं तर दाविदाचा चेहरा कसा असायला हवा होता. See, it is rarely heard that a criminal will cry. एखादा गुन्हेगार रडतो हे फार कमी ऐकायला येतं. But with David, he always cried. पण दावीद नेहमी रडायचा. See, what a difference in काय him. फरक पडतो पहा ना, काय मोठा फरक आहे हा. Because he said, I foresee the Lord always before my face. कारण की दावीद म्हणतो मी नित्य प्रभूला माझ्या समोर ठेवतो. I set the Lord always before me. मी नित्य प्रभूला माझ्या नजरेसमोर ठेवतो. Because he is at my right hand, I am not shaken. प्रभू माझ्या उजव्या हाताला आहे म्हणून मी हलत नाही. Praise the Lord. हालेलुया. At one moment, he can cry. एका क्षणाला तो रडतो. The moment you talk to him about God, he will cry. ज्या क्षणाला तुम्ही दाविदाशी देवाविषयी बोलायला लागता तो रडायला The लागतो. moment he sees Goliath, he is ready to tear him off. आणि तोच दावीद ज्या क्षणाला गल्ल्यातला पाहतो गल्ल्यातला मारायला पुढे सरसावतो. The next moment, his wife starts accusing him because he is dancing there. He is not wild. ज्या क्षणाला त्याची बायको तो नाचत आहे म्हणून त्याला नावं ठेवायला लागते तो काही चिडत नाही. See, a man who is wild outside will be wild inside also. माझा म्हणायचा प्रयत्न तुम्हाला कळतोय का. ज्या माणसाचा स्वभाव बाहेर कडक रागीट आहे तो आतही बाहेर आत सुद्धा तसाच रागीट कडक असणार. सगळीकडे तो तसाच असतो. मग If he is outside very hard, even in his family he will be hard. म्हणजे तो जो बाहेर एकदम चिडका रागीट कडक आहे तर तो आपल्या घरामध्ये पण तसाच चिडका रागीट कडक असतो. But look at David. पण दावीद पहा ना, He was so different दावीद किती वेगळा आहे. because he had a touch of God. कारण देवाचा स्पर्श त्याला आहे. He could immediately say, let Shimei throw stones on me. लगेचच्या लगेच तो अशी विधानं बोलू शकायचा की शिमी मला दगड मारतो And they used to मारतो. say, आणि ते म्हणायचे is this the same David who Goliath was terrified and buckled in his knees? हा तोच दावीद आहे का की ज्या दाविदानं गल्ल्याताला जाऊन मारलं आणि गल्ल्यात अगदी घाबरून गेला होता या दाविदाच्या समोर. हा तोच दावीद आहे का की जो शिमीला बघून परत म्हणतो शिमी मला मारतो मारू दे. Because David always lived in the presence of कारण God. दावीद नेहमी देवाच्या सानिध्यामध्ये जगायचा आणि म्हणून वेळोवेळी देवाला हवं तसं वागायचं. When you live in the presence of God, जेव्हा तुम्ही देवाच्या सानिध्यात जगता you will move like God. तुम्ही देवासारखेच चालता. You will think like God. तुम्ही देवासारखेच You विचार will see करता. like God. तुम्ही देवासारखंच You पाहू will have a लागता. pulse after God's heart. देवाचीच नाडी तुमच्यामध्ये जणू येऊन राहते आणि देवाच्या हृदयामागचा माणूस अशी तुम्हाला मन पडते. Praise the Lord. हालेलुया. The power by which God allows you to demonstrate to set people free. ज्या सामर्थ्यानं देवा तुम्हाला परवानगी देतो की सामर्थ्याचं प्रदर्शन घडून लोकांना सुटका आरोग्य मिळावं. It is the proportion to the compassion and the love you have for your enemies in your heart. तुमच्या अंतःकरणामध्ये शत्रूंसाठी तुम्ही किती प्रीती बाळगत आहात त्या प्रीतीवर आधारभूत तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये पॉवरचं मॅनिफेस्टेशन होईल हे नेहमी लक्षात ठेवा. Amen. जोपर्यंत प्रीती वाहत नाही आणि जेवढ्या प्रमाणामध्ये प्रीती वाहिली पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये वाहत नाही मग तोपर्यंत तेवढ्या प्रमाणात मिनिस्ट्री आपल्याला पॉवरचं डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा पाहायला मिळणार नाही. See, you may go to the Bible college. तुम्ही एखाद्या बायबल कॉलेजला कदाचित जाल You may become a professional preacher. आणि कदाचित तुम्ही एखादा व्यावसायिक उपदेशक किंवा प्रोफेशनल प्रीचर बनून त्या बायबल कॉलेज मधून बाहेर You पडा. may be a professional theologian. आणि कदाचित तुम्ही प्रोफेशनल ईश्वरी ज्ञान असलेले बनून बाहेर पडा. You may be professionally correct in your preaching आणि and कदाचित teaching. व्यावसायिकरित्या तुम्ही बायबल कॉलेजमध्ये शिकवल्याप्रमाणे अगदी संदेश आणि उपदेश करताना काटेकोरपणे व्यवस्थित न चुकता बोलाल. But still there is no power in पण there. तरीही त्यामध्ये सामर्थ्य आणि पॉवर नसणार. Why? का Because नसणार? there is no love. कारण त्यात प्रीती नाही म्हणून पॉवर नाही. See? Because some people do it to show people how much they know. काही लोक नुसतं लोकांना दाखवायला करतात की मला किती माहिती आहे बघा. See? And that's why you become a professional. म्हणून तुम्ही प्रोफेशनल होता. The व्यावसायिक. knowledge is there, but the love is not. ज्ञान आहे प्रेम नाही. See, you could learn many books. You could read the books, or you can hear the tapes. You can see ministries, and
You can learn about their ways they move and talk. तुम्ही अनेक पुस्तकं वाचू शकता, तुम्ही अनेक वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज बघू शकता, टीव्हीवर अनेक वेगवेगळ्या मिनिस्ट्रीचं प्रीचिंग तुम्ही ऐकू शकता. ते कसं चालतात, ते कसं बोलतात, ते कसं करतात, ते कदाचित तुम्ही आत्मसात करू You may शकता. understand every principle आणि कदाचित of त्यांचं theirs. त्यांचं प्रत्येक तत्व टीव्हीवर बघून आणि पुस्तक वाचून तुम्हाला कळेलही. But if you don't catch their love, पण त्यांच्यातली प्रीती जर तुम्ही पकडली नाही, you will not move in the same capacity of their power. तर त्यांचं जे सामर्थ्याचं प्रदर्शन आहे तेवढ्या सामर्थ्याच्या प्रदर्शनात तुझी मात्र मिनिस्ट्री होणार नाही, कारण प्रीती विना माझे जीवन अधुरे. Amen. Faith that worketh by love. विश्वास जो प्रीतीनं कार्य करतो असं बायबलमध्ये लिहिलंय. Even your faith cannot work if there is no backing जर of तुझ्या love. हृदयामध्ये प्रेम नाही तर तू किती मोठा विश्वास ठेव, तो कार्य करणे नाही. It's not just knowledge. नुसतं ज्ञान प्राप्त करून आणि डोकं फुगवून काही फायदा It नाही. is something else that we cannot impart with the mind. अजून असं काहीतरी आहे की जे डोक्यानं दिलं जाऊ शकत नाही, It can only be imparted through your life. जे तुमच्या जीवनातूनच दिलं जाऊ शकतं, आणि ते प्रेम आहे. You can only impart it through your heart. तुमच्या मनातून, तुमच्या हृदयातून ते प्रेम तुम्ही लोकांना देऊ शकता. Amen. The आमेन. love that you carry in your heart is the foundation of every work that you do for the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी जी प्रत्येक सेवा आणि कार्य तुम्ही करता त्या सगळ्याचा पाया प्रीतीच असायला हवा, आणि प्रीतीच असतो. And if you have love, आणि जर तुमच्यामध्ये प्रीती असेल you will live with a thankful heart. तर तुम्ही उपकार स्तुतीचं हृदय बाळगून You नेहमी can जगा. look straight in the eye of your enemy and say, I love you with the love of the Lord. तुम्ही सरळ आपल्या शत्रूच्याही डोळ्यात डोळे घालून त्याला सांगून द्याल की मी देवाच्या प्रीतीनं तुझ्यावर प्रीती करतो. And you can in your prayer room pray. आणि तुमच्या प्रार्थनेच्या खोलीत तुम्ही प्रार्थना करू Yes, you शकता. very well will pray for your enemies. तुम्ही प्रार्थना कराल आपल्या शत्रूंसाठी That Lord, he is doing this thing and that thing against की me. प्रभू तो माझ्या विरुद्ध असं असं करत आहे. But then पण मग you will still have a soft heart concerning his life. तरीही त्याच्या जीवनाविषयीनं, आणि समजा तो समोर आला तर तुझं हृदय प्रेमानंच त्याच्यासाठी मऊ झालेलं असेल. You will be angry, तू चिडशील, but you will always be caring for his soul. पण नेहमी त्याच्या जीवाची काळजी घेशील. You don't want him to perish. तुझी इच्छा नसेल की त्याचा नाश व्हावा. You will never say, let him go to hell. तुम्ही कधी असं म्हणणार नाही, जाऊ दे त्याला नरकात. You will say, let him die, but you will never say, let him go to hell. कदाचित रागानं कधी तुम्ही असं म्हणून जाल, मरू दे त्याला एकदाच, पण त्याला नरकात जाऊ दे असं तुम्ही म्हणणार You will नाही, never, because you know कारण तुम्हाला माहिती आहे Jesus came to die for that man also. येशू त्याच्यासाठी मरायला आला. येशूला मी आवडते तर तोही आवडतो. Praise the Lord. Last point. शेवटचा मुद्दा, The effects of thankfulness. उपकार स्तुतीचे परिणाम. Giving of thanks be made for all men. सर्व माणसांसाठी उपकार स्तुती करा. Some people will still ask, काही लोक तरी विचारतील, do you think so that I can thank God for because of whom I'm suffering till today? तुम्हाला असं वाटतं ज्या माणसामुळे मला आजपर्यंत त्रास होत आहे Yes. त्या माणसासाठी मी देवाची उपकार स्तुती करू शकीन असं वाटतं तुम्हाला? That is what he means here, because he does not want you to die prematurely because of that hurt that you carry in your heart. अरे पण तेच तर देवाला तुला समजावून आज शिकवायचं आहे की ज्या माणसांनी तुला त्रास दिलेला आहे आणि तू म्हणते आजपर्यंत त्या माणसामुळे मला त्रास होतोय, तो त्रास आणि त्या वेदना आणि त्या जखमा तुझ्या हृदयातनं काढ, म्हणजे तर तुला आरोग्य मिळेल. How will it look? कसं दिसेल हे? Somebody who has hurt you lives longer than you live. ज्या माणसांनी तुला त्रास दिलाय तो माणूस जास्त जगतोय आणि तू पटकन मरतीये. How does it look in the eyes of the world? जगाच्या दृष्टीने हे कसं दिसतं? People will say, लोक म्हणतील walking with God does not benefit you. देवाबरोबर चालून तुला काय फायदा झाला? Amen. You see, God wants you to be in good health. तसं करू नका. देवाची इच्छा आहे की आपली तब्येत नेहमी चांगली पाहिजे. Past is past. झालं ते झालं, भूतकाळ तो But भूतकाळ. pastor, because of him, my marriage is broken. मग तुम्ही तरी म्हणाल नाही पास्टर त्याच्यामुळे माझं लग्न तुटलं. Today, आज I'm living like a spinster. मी एकटी जगत आहे. So what? म्हणून काय झालं? Who said you go to heaven just because you are married? तुझं लग्न झालं म्हणून तू स्वर्गात जाणार होती असं कोणी सांगितलं? Who said that? कोणी सांगितलं? People who are not married, they cry, why I'm not married. People who are married cry, why I did ever get married. ज्या लोकांचं लग्न झालं नाही ते म्हणतात का माझं लग्न झालं नाही, ज्यांचं झालंय ते म्हणतात का झालं. मग काय कराल? See, there is always a plus and a minus point in everything, but the main issue is whether we are spinsters, bachelors, married, not married, whatever, we all have one vocation,
And that is to live for God and live with Him forever and ever. सगळ्यामध्येच कमी जास्त हे होतच राहतं, परंतु आपलं मुख्य हेतू आणि मुख्य पेशा आपला काय असायला हवाय? आपलं लग्न झालेलं असो नसो काही असो, आपण प्रभूसाठी जगायला हवंय, प्रभूच्या प्रीतीनं राहायला हवंय. See, the world will ask you, जग तुम्हाला विचारेल, काय रे तुझं लग्न नाही झालं? का अभी तक शादी नाही किया? काहीतरी असेल, गडबड असेल. See, let them say anything. बोल दे, त्यांना काय बोलायचं बोलू दे. For them marriage is heaven. जगासाठी आणि जगातल्या मानवांसाठी लग्न म्हणजे स्वर्ग, Everything. लग्न म्हणजे सर्वस्व. हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, हे म्हणजे व्हायला वेळेला 25 झालं की लग्न, 30 झालं की 2 पोरं. पाहिजे. See, I should get a house now. म्हणजे वेळेत 35ला घर, स्वतःचा फ्लॅट पाहिजे, This I want, that I want. हे this I- पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. कोणी सांगितलं? See, that is the world's standard. ते जगिक स्टँडर्ड आहे. Because for them this world is heaven and hell also. कारण त्यांच्यासाठी हे जगच सर्वस्व आहे, नरक पण आहे, स्वर्ग पण आहे. And if they get all things, it is heaven for them. If they don't get anything, it is hell for them. आणि त्यांना जर सगळं वेळेमध्ये मिळालं तर स्वर्ग, सगळं नाही मिळालं वेळेमध्ये तर त्यांना वाटतं हेच नरक आहे. But for us, we know पण आपण आज बिलीवर आहोत, आपल्याला माहिती आहे this earth is not heaven nor hell. ही पृथ्वी आपल्यासाठी स्वर्गही नाही नरकही It नाही. is a training ground prepared for us that we may prepare ourselves for heaven. He Because prithvi- heaven is a prepared place for prepared people. उलट ही पृथ्वी आपल्यासाठी प्रशिक्षणाची एक भूमी आहे. का तर ही पृथ्वी आपल्याला तयार करत आहे प्रशिक्षण देऊन, कारण की स्वर्ग तयार झालेल्या लोकांसाठी तयार केलेलं स्वर्ग आहे. Praise the Lord. Hallelujah. And we are all heading towards heaven. आणि आपण सगळे स्वर्गाकडे जात आहोत. Forget what you have and what you don't have. बाकी मग तुमच्याकडे काय आहे आणि काय नाहीये यांनी काही फरकच पडत नाही. Amen. Amen. Because our likes and dislikes keep on changing कारण every की day. आपल्या आवडी आणि आपल्या न आवडी या रोज बदलतात. Today what we like, tomorrow we hate it. आज जे आपल्याला आवडतं ते उद्या उठून आपल्याला आवडत We will नाही. really hate it. उद्या उठून त्या गोष्टीचा आपण तिरस्कार करायला लागतो की नाही मला हे नाही आवडत आता. See, today what we fight for those things, आज ज्या गोष्टींसाठी आपण भांडतो tomorrow it loses its value. उद्या उठून त्या गोष्टींची किंमत जाते. And then we say, अरे काय रे त्याच्यासाठी आपण भांडलो का? आणि मग 15 वर्षांनी असं वाटतं की काय बाबा या गोष्टींसाठी एकेकाळी झिंजा उपटून पार भांडणं गेली. See, things are changing. माझा म्हणायचा प्रयत्न काय आहे, रोज सगळं बदलतंय. Amen. आज जे आवडतं ते उद्या आवडत नाही. Thank the Lord for the evil people also, because tomorrow, God forbid, they become believers. They will say, काय रे तू कधीच मला सांगितलं नाही देवाबद्दल म्हणून- आणि फक्त तू चिडतच होता आमच्या. वाईट लोकांसाठी सुद्धा देवाची उपकारस्तुती करा, कारण की उद्या उठून जर ते बिलीवर झाले तर ते नक्की तुम्हाला येऊन भेटतील आणि म्हणतील तू एवढा प्रभू मध्ये होता, तू मला कधी सांगितलं पण नाही रे प्रभू विषयी. See, if you don't thank God for the evil people, तुम्ही जर वाईट लोकांसाठी देवाची उपकारस्तुती केली नाही then you shall live in poison, you shall live in hurt, तर सारखं तुम्हाला वाईट वाटलेलं असेल, जखमा असतील, and you will विष not allow असेल the healing power to flow forth into you. आणि त्या परिस्थितीमध्ये जगत असल्यामुळे तुम्ही कधीच देवाच्या आरोग्याच्या सामर्थ्याला स्वतःमध्ये वाहू देणार नाही, कारण तुझ्यामध्ये ते विष साठलेलं आहे, त्या जखमा सगळ्या साठलेल्या आहेत, Praise the Lord. कडूपणा साठलेला आहे. Amen. आमेन. And when you are having see, there are many people who will hurt you every day. बरेच लोक असे असणार आहेत जे रोज तुम्हाला वाईट वाटेल असं काहीतरी बोलतील. Every day. रोज. See, Bible says, आणि बायबल म्हणतं Proverbs 15:13, नीतिसूत्र 15:13 a glad heart makes a cheerful countenance, but by sorrow of heart the spirit is broken. नीतिसूत्र 15:13 आनंदित हृदय मुखाला तेजस्वी करते, परंतु हृदयाच्या क्लेशाने आत्मा व्याकुळ होतो. See, do you know that a person's spirit can be broken if sorrow creeps in? तुम्हाला माहिती आहे का, एखाद्या माणसाच्या अंतःकरणामध्ये दुःख जर आलं आणि ते दुःख त्याला लागूनच राहिलं तर त्याचा आत्मा व्याकुळ होतो. Amen. If there is hurt and pain and revenge that creeps in, that spirit can be broken. समजा त्याचा आत्मा असा घायाळ झाल्यासारखा, त्याला जखम झाल्यासारखी, सारखं त्याला ते वाईटच वाटलेलं आहे आणि आता तो सूड घेणार आहे, मी बदला घेणार, मी सोडणार नाही या लोकांना, अशा वृत्तीमध्ये जर तो सारखा असला त्याचा आत्मा घायाळ होऊन जातो. See, I'm not saying the other person need not be blamed. मी असं नाही म्हणत आहे की समोरच्या माणसाला आपण काही दोष द्यायचा नाही. Maybe truly that other person has ruined you. कदाचित खरोखर त्या समोरच्या माणसाने तुमचा नाश केला, तुम्हाला वाईट वाटेल असं काहीतरी तो It बोलला, may be true, कदाचित ते खरं असेल, but still, पण तरी bitterness can be harmful to you rather than him. ते तू हे समजून घे ना की कडूपणा तुझ्यासाठी वाईट आहे. तू त्याचे विचार असे मनात घेऊन सगळे साठवलेत, त्या कडूपणात तू मरशील ना ते बघ ना आधी. Because Bible says कारण बायबल म्हणतं sorrow and pain belongs to the earth because God cursed, when Adam and Eve sinned. दुःख, क्लेश आणि वेदना या पृथ्वीच्या मालकीच्या आहेत. का? कारण की देवबापाने या पृथ्वीला आदाम हव्वेला शाप दिला. So when the worldly people say pain, sorrow, hurt,
you need to agree. You should say, yes, they are all of Adam, so they need to experience that. But we are heavenly people. तर जगातले अविश्वासू लोक जेव्हा दुःख आहे, क्लेश आहे, त्रास आहे असं बोलतात, ते आपण मान्य करू शकतो का? कारण ते अजूनपर्यंत प्रभूकडे आलेले नाहीये. पण आपण प्रभूकडे आलो, आपण प्रभूची मुलं झालो आणि We are तरी heavenly people. आपण स्वर्गीय लोक झालो. They are earthly people. ते सगळे पृथ्वीवरचेच आहेत अजून. And does not Bible say that in heaven there are no tears? आणि बायबल म्हणतं ना, स्वर्गामध्ये अश्रू नाही आहेत And we are seated in heavenly places, आणि आपण त्या स्वर्गीय स्थानात बसलेले आहोत crying and living in hurt. How can it be? आणि तरी रडत राहिलोय आणि तरी आपण सगळ्यांविषयी ना, मला वाईटच वाटलं, मला आवडलंच नाही, मलाच का बोलला आणि मलाच का केलं. Always we have a thankful attitude. सोडा ते आता आणि बाहेर पडा त्याच्यातनं आणि नेहमी एक उपकार स्तुतीचं हृदय ठेवा. And sometimes if somebody has asked you for forgiveness, and if he makes a second mistake, don't remind him of the past mistake. आणि कधी कधी जर एखाद्याने काहीतरी चूक केली आणि तुम्हाला त्यानंतर क्षमाही मागितली आणि तुम्ही क्षमा केली आणि त्याच्यानंतर परत त्यांनी दुसऱ्यांदा चूक केली, तर तुम्ही त्याला ती आठवण करून देऊ नका परत. Because कारण he has asked for forgiveness then, तेव्हा त्यांनी क्षमा मागितली होती, and you forgave him. तेव्हा त्यांनी सॉरी सांगितलेलं Then होतं he आणि will say that forgiveness has no power. त्यांनी सॉरी म्हटल्या, तू क्षमा केली होती आणि ते जर परत त्याला तू आठवणीत आणून दिलं, तर तो काय म्हणेल, याचा अर्थ पहिल्या वेळेला तुम्ही मला क्षमा केलीच See, नव्हती. people say, लोक म्हणतात बघ लास्ट टाइम पण तू तसंच केलं होतं, मी Last क्षमा बार केलं. हे केलं. सेकंड टाइम झालं म्हणजे यू आर काउंटिंग इट, यू डिडंट फॉरगिव्ह दॅट टाइम. याचा अर्थ तू मोजत राहिलाय, तू क्षमा केलेली नाही. Even though if you remember the past, don't repeat that thing again. For the fresh ones, tell him. जरी तुम्हाला ते आठवत असलं तरी ते अगोदरचं त्याला सांगू नका का? कारण तुम्ही त्याला क्षमा केलेली आहे आणि आता जी नवीन चूक त्यांनी केली आहे त्या चुकीविषयीने त्याला सांगा. God casts it in the depth of the sea. You don't go out fishing for those ones. देवबाप समुद्राच्या पोटात ते घालून टाकतो, तुम्ही तिथं ते परत पकडायला जाऊ नका. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 17 verse 22, नीतिसूत्र 17:22. a cheerful heart is a good medicine. हालेलुया. नीतिसूत्र 17वा अध्याय. बाहेरच्या औषधापेक्षा बायबलचे औषध घ्या. हालेलुया. आनंदी हृदय चांगले आरोग्य देते. We have to see that we always have a cheerful heart. नेहमी आपलं अंतःकरण आनंदी पाहिजे. People say मी स्माइल करतो ना, पण आतमध्ये एवढा राग आहे. लोक म्हणतात नाही मी हसतो ना, तू बाहेर ना असतो वरनं असतो, पण तुझ्या Heart आतमध्ये, should be glad. तुझ्या हृदयामध्ये तू इतकं सगळं ते कडूपणा साठवून ठेवलेला असतो, तो बाहेर काढ आणि हृदय आनंदी कर. Because inside the bone is where the marrow is. कारण की हाडांमध्ये मॅरो आहे And within that bone marrow, that the red blood cells are formed in that marrow, isn't it? आणि त्या मॅरो मध्ये लाल रक्तपेशी वाहतायत, निर्माण होत आहेत. That's what the doctor said. The red blood cells are the life of a body. लाल रक्तपेशी, त्याच्यामध्ये आपलं जीवन आहे डॉक्टर म्हणतात. And without them, we will die, they say. त्याशिवाय आपण मरून जाऊ. So if you want it that way, then we need to have a heart which is full of आणि thankfulness. तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर तुम्हाला खरोखर उपकार स्तुतीचं हृदय सगळ्यांसाठी नेहमी ठेवावं लागेल. Lord, I pray, प्रभू मी प्रार्थना करतो, heal everybody's heart. प्रत्येकाचं हृदय बरं कर, Heal everybody's heart. प्रत्येकाच्या हृदयाला आरोग्य दे. We are going to pray for all men. सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करणार For आहोत. all men we will pray. सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करू प्रभू, And with a thankful heart we will pray. आणि उपकार स्तुतीचं हृदय घेऊन करू. We will pray for our enemies. आमच्या शत्रूंसाठी आम्ही प्रार्थना करू. With a thankful heart we will pray. एक उपकार स्तुतीचं हृदय घेऊन करू. Say that to the Lord. असं तुम्ही प्रभूला सांगा चला, And see what blessings will come down. आणि पहा किती मोठे आशीर्वाद खाली See उतरतील. what blessings will come down. पहा किती मोठे आशीर्वाद खाली येतील. When you have a thankful heart concerning your enemies, शत्रूंविषयी सुद्धा जेव्हा तुम्ही उपकार स्तुतीचं हृदय ठेवाल, you will go out to help them. तेव्हा तुम्ही त्यांना मदत करायलाही पुढे जाल. Even in your company, तुमच्या कंपनीत सुद्धा, with your colleagues, तुमच्या मित्रांबरोबर, with your boss. तुमच्या बॉस बरोबर Show forth the love of God. देवाचं प्रेम त्यांना दाखवा. Show forth the love of Christ. येशू ख्रिस्तातलं प्रेम त्यांना दाखवा. And see what God will do for you. आणि पहा देव तुमच्यासाठी काय काय करतो. God can change their heart concerning you. देव त्यांचं हृदय तुमच्या विषयीनं बदलेल. You will get immediate promotion. तुम्हाला लगेचच प्रमोशन मिळेल. You will get immediate increment. तुम्हाला लगेच पगारात वाढ मिळेल There shall be a release of blessings. आणि आशीर्वाद मोकळे होतील. Say, I receive it in Jesus' name. म्हणा मी येशूच्या नावात स्वीकारतो. Say, I receive it in Jesus' name. येशूच्या नावात मी स्वीकारतो. I receive it in Jesus' name. येशूच्या नावात मी स्वीकारत आहे. So from today,
म्हणून आजपासून your prayer should be different. तुमची प्रार्थना वेगळी असायला हवी. Your prayer will be different now. तुमची प्रार्थना आजपासून वेगळी असणार And your result will be different आणि then. त्याचे परिणाम सुद्धा वेगळे And असणार you will surely have a good result. आणि नक्कीच त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसणार. You shall be in good health. तुमची स्वतःची तब्येत चांगली You राहणार. shall be in good strength. तुम्हाला स्वतःला चांगली शक्ती मिळणार. Your bones will not dry up. तुमची स्वतःची हाडं वाळणार नाही. The marrow in your bones will be strengthened. तुमच्या हाडांमधल्या मॅरोला शक्ती मिळेल And you shall live long. आणि तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल. You shall live in good health and तुमची strength. तुमची तब्येत चांगली राहील. तुम्ही शक्तिमान व्हाल. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात सर्वांनी आशीर्वादित व्हा. Praise God. हालेलुया. God bless you all. देव बाप तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.